राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रीकरणावरून भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी खोचक टोलेबाजी केली आहे। पवार कुटुंब एकत्रित येणार अशा चर्चा होतात, पण प्रत्यक्षामध्ये एकत्र येत नाही। अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे एवढाच त्यांचा पक्ष आहे। जयंत पाटील, रोहित पवार हे बाजूला उभे असतात, त्यामुळे फक्त चर्चा होतात, निर्णय काही होत नाही असा टोला आता चंद्रकांत पाटलांनी लगावलेला आहे। अशा प्रकारच्या चर्चा पवार फॅमिलीच्या बाबतीमध्ये नेहमीच होतात, पण पुढे जाऊन ते मटेरियलाइज नाही होत, म्हणजे प्रत्यक्षात येत नाही। आताही जी सारखी चर्चा चालली आहे की अजितदादा, सुप्रियाताई, शरद पवार एवढाच त्यांचा पक्ष आहे। जयंत पाटील वगैरे सगळेजण हे असे लांब उभे असतात, काय तुम्ही निर्णय केला सांगा। तर ह्या तीन जणं मिळून पार्टी होती, रोहित पवार वगैरे सगळे लांबच आहेत। तर या तीन जणांचं एकत्रीकरण अशी चर्चा खूप वेळ चालते, पण ती मटेरियलाइज गेल्या 2-2.5 वर्षात झाली नाही, माहीत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।